देवी आई, ज्या राक्षसांनी तुझ्या लेकींना पळवून नेले, तुला त्यांना तारावंच लागेल. त्या राक्षसांचा संहार करण्याचं बळ माझ्या हातांना दे. आई, मला योग्य दिशा दाखव. कुठे चाललीस? अनाथ आश्रमात? हो. म्हणजे? अगं बहीण सापडत नाहीये, बाबा आजारी आहेत आणि तुला घराबाहेर जायचंय? घरच्यांपेक्षा काम महत्वाचं आहे का? काव्या, निशी माझी पण बहीण आहे आणि मला जशी तिची काळजी वाटते ना तशीच तुझी पण काळजी वाटते. कसं असतं ना काव्या, प्रेम आणि आकर्षण ह्याच्यात खूप फरक असतो. घरात आधीच एक प्रॉब्लेम झालाय, दुसरा प्रॉब्लेम होऊ नये याची काळजी तू घे. कळतंय ना? कळतंय ना काव्या? कळलंच असेल. तेवढी हुशार आहेस तू आणि मी समजूतदार आहे. तुझी मोठी बहीण आहे ना, म्हणून मला माझ्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण करायच्या हे माहितीये. तू मला त्याची जाणीव करून द्यायची गरज नाही. तू अभ्यासावर लक्ष दे. येते. सोन्याच्या दिवशी 5चा ठोका चुकला की जुन्या दगडावरून झेंडूची फुलं बाजारासाठी पाठवा. पाचचा ठोका म्हणजे 5 वाजता? सर, आता काही करून आपण बॉसच्या मागे ताकदीने उभं राहायला पाहिजे. एक्झॅक्टली बॉस. टीम, काय अपडेट? टेक्नो बॉस, डन विथ सीसीटीव्ही इमेज क्लिनिंग. ही बघा, ही गाडीची नंबर प्लेट आहे जी की फेक आहे, पण त्या गाडीवरती हा बघा, हा एक सिम्बॉल आहे. कत्री, तुला कळलंय? इतके दिवस आपल्याला ती गाडी सापडत नव्हती कारण त्याची नंबर प्लेटच खोटी होती, पण आता आपल्याला त्या गाडीवरचा मार्क कळलाय. सो आता लवकरात लवकर आपल्याला ती गाडी शोधली पाहिजे. तुझे जेवढे केवढे खबरी आहेत, जेवढे केवढे टॅक्सीवाले, ऑटोवाले ओळखीचे आहेत, त्यांना ह्या मार्क बद्दल कळव लगेचच. ओके, गुड. टीम, 5चा ठोका म्हणजे 5 वाजता. दसऱ्याच्या दिवशी 5 वाजता काहीतरी घडणारे जे या मुलींशी रिलेटेड असेल, जे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायचंय. आत्तापर्यंतचं कोडं आपण बुद्धीनं सोडवलंय, इथून पुढचं कोडं आपल्याला कष्टाने सोडवायचंय. ओके, लागा कामाला. येस बॉस. येस बॉस. एक काम कर, ह्याच्या लिंक्स पाठवून टाक सगळ्यांनी. कौशिकी, हां, आता त्या मुलीसोबत किंवा तिच्या घरच्यांसोबत आपण संबंध ठेवू शकत नाही. म्हणजे आपण निशिताला शोधायचं नाही आता? नाही, अगदी तसं नाही म्हणायचंय मला. माणुसकी म्हणून शोध घे तू तिचा. पण माझ्या युवराजचं लग्न आता त्या मुलीशी होऊ शकत नाही. बहिणी, काय बोलताय तुम्ही? काका, नाही, तू बस. सॉरी, मी अचानक आलो, पण तुम्ही जे काय बोलताय ते मला नाही पटलंय. डॉक्टर, तुम्ही घरचेच आहात, पण मला एक सांगा की आई म्हणून मी काय चुकीचं बोलले? वहिनी, मुळात हे लग्न ठरवलं आपण, आणि आपण जर हे लग्न मोडलं तर त्या मुलीचं आयुष्य आपल्यामुळे उद्ध्वस्त होईल. एक्झॅक्टली. उद्या कुठलाही मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही. समाजात तिची नाचक्की होईल. तिच्या चारित्र्यावर लोक संशय घेतील आपल्यामुळे. सून म्हणून घरात आल्यानंतरही
लोक प्रश्न विचारणारच आहे, समाज प्रश्न विचारेल ना, हीच का ती मुलगी जिला पळवून नेलं होतं? हा, मग तिथे तिच्या सोबत काय काय झालं, कोणाला आणि काय काय उत्तर देणार आम्ही? हा, पद्मिनी काकू, आय एम व्हेरी सॉरी टू से, पण खरं तर हा विचार अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही असा विचार कसा करू शकता? नाही म्हणजे ती खांडेकरांची होणारी सून आहे, तिला कोणीच नावं ठेवू शकत नाही. पण समजा आपण असं वागलो तर लोक तर नावं ठेवणारच आहेत. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, समजा आपल्या घरातल्या मुलीवर हे संकट आलं असतं तरीही तुम्ही हाच विचार केला असता का? निशिता किडनॅप झालीये, ह्याच्यात निशिताची काहीच चूक नाहीये ना, तिच्या घरच्यांची चूक आहे. आणि जी त्यांची चूकच नाहीये त्याची शिक्षा आपण त्यांना का द्यायची? मुळात ज्यांनी ही चूक केलीये ते मोकाट फिरतायत, त्यांना कसं पकडायचं ह्याचा विचार नको का करायला आपण? ती आपली जबाबदारी आहे. कौशिकी करेक्ट बोलते. आणि वहिनी, निशी एकटी गेलीच नव्हती ना, आपला युवराज तिच्या सोबत होता. एक्झॅक्टली. अहो पण ह्यात माझ्या युवराजचा काय दोष आहे? हा, तो त्या मुलीला वाचवायला गेला होता ना, त्या गुंडांनी त्यालाच मारलं, ह्यात त्याचा जीव गेला असता मग? पद्मिनी काकू, युवराजची ह्या सगळ्यात काही चूक आहे असं कोणीच म्हणत नाहीये ना, आपण म्हणतोय ना निशीचे घरचे म्हणतायत. हे बघ, मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे. त्या पळवून नेलेल्या मुलीसोबत मी माझ्या युवराजचं लग्न होऊ देणार नाही. वहिनी प्लीज, इतका मोठा डिसिजन तुम्ही इतक्या तडकाफडकी घेऊ नका. मुळात निशी कुठे आहे, तिच्या बाबतीत नेमकं काय घडलंय आपल्याला काही माहित नाहीये. वहिनी, एक मिनिट पद्मिनी काकू, ऐकून तरी घ्या. काय करायचं आता? आपल्या घरची होणारी सून नाही तर कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण किडनॅप झाली. समाजात काय चाललंय काहीच कळत नाहीये. आपण आपल्या परीने प्रयत्न करूया. निशीला शोधणं ही आपली प्रायोरिटी आहे. बरं, तू पोलिसात कंप्लेंट केलीस? हो, मी पोलिसांशी बोलली आहे, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. बरं, त्यांच्याकडून काही फीडबॅक, म्हणजे काही क्ल्यूज किंवा किडनॅपरचे काही फोटोज वगैरे किंवा ओळख वगैरे काही? नाही, काहीच कळलं नाही अजून. इनफॅक्ट मी आता पोलिसांकडे जाणार होते. आय थिंक आय लीव्ह. नाही, एकटी जाऊ नकोस, मी येतो. नाही, इट्स ओके करा, आय विल मॅनेज. मला काही लागलं तर मी तुम्हाला कळवेन. नक्की. येस, आय बी बॅक. या. हॅलो, डॉक्टर कामत. हा, पेशंट कसं आहे? ओके. हे बघा, पोलीस प्रशासन योग्य ती पावलं वेळोवेळी उचलतंय. सो आय रिक्वेस्ट यू, प्लीज कोऑपरेट विथ अस. पोलीस खात्याची नक्की काय स्ट्रॅटेजी आहे? सर, 9 मुली बेपत्ता झाल्या आणि त्यातल्या एकाही मुलीला तुम्ही वाचवू शकला नाहीत. हे कसं काय शक्य आहे? 9 हा खरा आकडा आहे की सरकारी आकडा आहे? नक्की किती मुली बेपत्ता झाल्यात? म्हणजे या सगळ्यामध्ये पोलीस यंत्रणा सुरक्षेबाबत कुठेतरी कमी पडते असं म्हणायला हरकत नाही सर, हो ना? हे बघा, मी आत्ताच म्हटलं, प्लीज कोऑपरेट विथ अस. आमचा तपास सुरू आहे, आम्ही आमचा तपास चालू ठेवलेलाच आहे. इतक्यात कुठल्याही निकषावरती येऊ नका.